नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं सुनीताज किचनमध्ये. मी आज बनवत आहे ज्वारीची आंबील. आंबील बनवण्यासाठी साहित्य बघूयात. कोथिंबीर, जिरे, आलं, लसूण आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेली आहे मी हे मिक्सरला पेस्ट करून घेते पूर्ण पदार्थाची. पाणी इकडं गरम होते, उकळी येते, तोपर्यंत मी पेस्ट करून घेतलेली आहे त्याची. आंबीलची रेसिपी अपलोड करण्याचं कारण एकच की आता येणाऱ्या अमावस्याला वेळामावस्या म्हणून शेतातील लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्या पूजेला आपण ज्वारीच्या भाकरी, शेंगदाण्याच्या पोळ्या झालं, आंबील, भजी हे सगळं बनवत असतो. पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे हा सण. गार पाण्यात आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर त्या पिठामध्ये आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून गाठी नाही झाल्या पाहिजे. मी इकडे ताक बनवून घेतलेलं आहे, त्यामध्ये वाटलेली पेस्ट टाकते. पीठ शिजल्यानंतर आपल्या पिठाचा कलर चेंज होतो, ते लक्षात ठेवायचं. खूप जबरदस्त लागते बरं का ज्वारीची आंबील. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. तुम्ही आंबील बनवल्यानंतर तुम्ही जेवणच करणार नाही, दिवसभर आंबीलच पेसा. रेडी झालेलं आहे आता आपल्या आंबलीचं पीठ शिजून. सारखं त्याला हलवत राहायचंय, नाहीतर ती खाली जाईन, सगळं पीठ उतू जातं. आणि आपण शिजवून घेतलेलं पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ताकामध्ये मिक्स करायचं आहे. गरम गरम आपण ताकामध्ये टाकलो तर ते फाटल्यासारखं होईल ताक. पूर्णपणे आपलं पीठ इकडं आता थंड झालेलं आहे, शिजवून घेतलेलं. तर ताकामध्ये मिक्स करणार आहे मी. एका हाताने पीठ टाकायचं आहे वरनं आणि एका हाताने आपल्याला आतमध्ये ढवळत राहायचं आहे ताकामध्ये, जेणेकरून चांगलं मिक्स होईल आपलं ते पीठ आतमध्ये ताकात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पाहिजे का पातळ आंबील, त्या हिशोबानं तुम्ही पाणी ॲड करू शकता. कशी वाटली तुम्हाला आंबीलची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपल्या आंबीलचा कलर, टेस्ट तर एकच नंबर झालेली आहे. आहा, एकच नंबर, मस्त झालेले आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा एक वेळेस आणि भेटूयात असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.